विरुद्ध बिरमणी. पहिलाच बॉल वेगवान बॉल, अगदी हलकीशी अपील केलेली आहे, वेग चांगला होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. बॅटची नरेच विकेट कीपर खूप सुरेख पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन होत असताना फलंदाज किशोर बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती बिरमणी टीमला एक मोठा धक्का मिळालेला आहे किशोरच्या स्वरूपाने. खऱ्या अर्थाने बॅटचा किनारा लागला आणि विकेट किपरचा सहारा चांगल्या पद्धतीने लाभला आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन झालेलं आहे. मिळालेली आहे ती दाबेकर या टीमला पहिली विकेट रोशनच्या खात्यामध्ये. बिरमणी टीम्सला विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण प्राइज वितरणाच्या वेळेला विविध पारितोषिक देखील आहेत, म्हणूनच आपला 12th मॅन खूप महत्वाचा आहे. शेवटचा कॉल असेल बिरमणी टीम्सला की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. शेवटचा बॅट्समन जरी आला तरी चालू शकतं, तुमच्याकडे जर खेळाडू कमी असतील तर विनंती असेल. पहिला गडी कोसळलेला आहे शून्यावरती, अगदी गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत किशोर. कोणतंही खातं ओपन न करता त्यांना माघारी जावं लागलं. नाराज असतील, नाखुश असतील, ज्या इराद्याने ते मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, खास काही करू शकले नाहीत. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी ते करू शकले नाहीत. पहिल्याच बॉल वरती रोशनला एक महत्वपूर्ण विकेट्स मिळवलेली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकास मोरे, लेफ्ट हँड बॅट्समन, एक चांगली समालोचक म्हणून ते आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, या वेळेला खूप चांगला बॉल होता, टप्पा चांगला, लाईन चांगली, लेन चांगली, सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धावेने श्रीगणेशा झालेला आहे बिरमणी या टीमचा. एक धाव धावपलकावरती लागलेली आहे. किशोर अगदी शून्यावरती बाद झालेत. अभि स्ट्राइक एंडला आहेत. सरळ हाताने, फक्त हलक्या हाताने दिशा दिली या बॉलला. बॉल चाललाय अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 30 यार्ड सर्कल पाहतो त्याच प्रकारे, परंतु रबर बॉल मध्ये 30 यार्ड सर्कल ठेवलं जात नाहीये. कोणत्याही प्रकारची बंधनं नसतात. तुम्ही कितीही क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन लगत लावू शकता. हीच एक मेजवानी असते. आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती लागलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 या अंकावरती. गोलंदाज तयार. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा किनारा लागलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 3 धावा. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. रोशनचं मी कौतुक करेन, आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. विकासला एक मेजवानी होती. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल म्हटलं की लॉलीपॉप चेंडू असतो. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि नॉनव्हेज वरती ताव मारण्याची एक संधी असते आणि फुलटॉस बॉल वरती विकास मोरे यांना ताव मारता आलेला नाहीये. मी म्हणेन केवळ सिंगल धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत 3 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. अभि आणि विकास ही महत्वपूर्ण जोडी आहे बिरमणी या टीम साठी. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालीच राहिलाय. लाईन चांगली होती, वेग बहारदार आहे. वेगावरती स्वार होत आहेत रोशन आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा. लाईन लेन सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटलं की वेगाला खूप महत्व आहे. रबर बॉल थोडासा हलका असतो आणि हलका बॉल जर आपण पाहिला तर टाकत असताना खूप वेगाने जात असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. थोडस डान्सिंग द डाऊन विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना आलेला आहे अपयश आणि आलेला आहे तो डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटका अंती धावपलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना बिरमणी या टीमच्या अवघ्या 3 धावा. रोशन यांचं मी कौतुक करेन, जो विश्वास ठेवला होता संपूर्ण टीमने, दाबेकर या टीमनं तो विश्वास मात्र
अत्यंत सुरेख पद्धतीने त्यांनी हाताळलेला आहे। अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवली म्हणजे किशोरची। किशोर बाद झाल्यानंतर कुठेतरी बिरमणी टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते। थोडीशी पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकलली जाते, परंतु इथून पुढे जे बॉल आहे त्या बॉल वरती नक्कीच आक्रमण करावं लागेल। तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून फटकेबाजी करावी लागेल। अभि स्ट्राइक एंडला आलेला फलंदाज आहे। एक बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी बनवले। नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये। यावेळेला पास सरळ हाताने या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा पहिला षटकार येतोय या स्पर्धेतील अभिच्या बॅट मधून। ज्या इराद्याने त्याने बॅट फिरवली, स्विंग चांगली होती, शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई सफर करत असताना या स्पर्धेतील पहिला षटकार अभिच्या प्रमोद हॅलो प्रमोद गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत आणि प्रमोद वरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली अभिने। स्लॉट मध्ये आल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पाठवला। ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे। धावफलकाला एक चांगला आकार येतोय। पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत। हा ट्रॅकर बॉल आहे, परंतु यावेळेला लाईन चांगली होती। फलंदाजापासून थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, उसळी चांगली दिली आणि आलेला आहे तो डॉट बॉल। कमबॅक जरूर केलेला आहे प्रमोद यांनी देखील। पहिल्या बॉल वरती षटकार खर्च केला, परंतु त्यानंतर कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे। अनुभव आहे प्रमोद यांच्याकडे, अनुभवाला साजेशी खेळी करावी लागेल, परंतु अभि एक युवा टॅलेंटेड खेळाडू। यावेळेला फटका पासलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत, कॅच घेण्याची नामी संधी, परंतु कॅच इथे ड्रॉप झालाय। चुकीला माफी क्रिकेटमध्ये दिली जात नाही। एखादी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाते। ज्या खेळाडूने मात्र षटकार ठोकला होता ना, त्याच खेळाडूला मात्र एक जीवनदान मिळालंय। या जीवनदानाचा फायदा अभि कितपत उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। इथं मात्र नक्कीच गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत क्षेत्ररक्षण आणि खऱ्या अर्थाने एक जीवनदान मिळालंय। धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 11च्या घरामध्ये, डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलेला आहे। पहिली मॅच तुम्ही पाहताय दाबेकर विरुद्ध बिरमणी अशा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। यावेळेला पहा अगदी हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल। वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे सर आहेत। खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं मे महिन्यामध्ये आपण पाहिलं सातारा जिल्ह्यामध्ये देखील येऊन त्यांनी पंचांची भूमिका बजावलेली आहे। सातारा उरमोडी परिसर असू द्या आणि त्या परिसरामध्ये त्यांनी देखील पंचांची भूमिका बजावलेली आहे। एक चांगले पंच, अनुभव चांगला आहे। ओहो इथे मात्र पहा कमी गतीने हा बॉल टाकला। फलंदाजाचा टान्स ओळखला, फलंदाज कशा पद्धतीने उभा आहे, कोणत्या दिशेला मोठे पटके खेचू शकतं हे त्याने ओळखलं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली। आलेला आहे तो डॉट बॉल। कमबॅक चांगलं झालेलं आहे प्रमोदच्या माध्यमातून देखील। खऱ्या अर्थानं पहिल्या बॉल वरती षटकार खर्च जरूर केला, परंतु तदनंतरचे बॉल आहेत ना त्यांनी अचूक टप्प्यावरती हाताळलेले आहेत। पुन्हा एकदा ते गोलंदाज तयार होत आहेत। समोरच्या दिशेने अभि आहे। यावेळेला पहा बॅटचा इनर एज लागलाय, चेंडू पाठीमागच्या दिशेला जरूर चाललाय। सिंगल धाव कंप्लीट केले जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल कारण फेकी केल्यानंतर क्षेत्ररक्षण बॅकअपला नव्हता आणि म्हणूनच 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केलेल्या आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 15 धावा धावफलकावरती आहे, 15 धावा धावफलकावरती आहेत। दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अभि पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला येतील। लोअर फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय। विशेप मध्ये चेंडू जरूर चाललाय,
गवत जास्त आहे, बॉल शोधायला थोडासा वेळ लागतोय आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या, रोशनने खर्च केल्या होत्या, परंतु प्रमोदने खऱ्या अर्थानं 13 धावा खर्च केलेल्या आहेत. एक षटकार आला, त्यानंतर एक खराब बॉल देखील आला, दुहेरी आली, सिंगल आली, परंतु विकेट त्यांना मिळवता आलेली नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा. 8.00 च्या सरासरीने बिरमणी टीमने धावा बनवलेत. खर तर या सरासरीने खेळले शेवटचं षटक असेल. प्रत्येक मॅचेस या 3 षटकांच्या खेळवल्या जातील. सर्व संघांच्या कॅप्टननी नोंद घ्या. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये गेले 2 ते 3 दिवस मुंबई नगरीमध्ये कोसळताना पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाची घरी आई वडील आपले वाट पाहत असतात आणि म्हणूनच 3 षटकांचा खेळ करून नक्कीच कुठेतरी लवकरात लवकर पूर्ण खेळाडू घरी जातील याची मात्र आयोजकांनी चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे. शेवटचं षटक. पहिलाच बॉल वेगवान चांगला होता, परंतु खराब दिशा होती आणि आलेला आहे तो वाईड बॉल. 17 धावा धावफलकावरती. अक्षय गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. त्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे, परंतु प्रारंभिक जोडीमध्ये अभि आलेले आहेत. अभिने एक षटकार जरूर खेचलेला आहे. आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. आणखीन एक खराब बॉल. वेगापेक्षा दिशेला खूप महत्व आहे असं म्हटलं जातं. वेग तुमच्याकडे किती आहे याला महत्व नाही, तुमच्याकडे दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्व आहे. आतापर्यंत अक्षयने 2 बॉल हाताळले, दोन्ही बॉल त्यांनी खराब टाकलेले आहेत. आता मात्र कुठेतरी प्रमोद आला, काहीतरी सल्ला दिलाय, कानमंत्र दिलाय की तुला लाईन कशा प्रकारे टाकायची आहे, लाईन कशा प्रकारे ठेवायची आहे, हा मात्र कानमंत्र दिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जर्सी क्रमांक 84 अक्षय गोलंदाजीच्या रनवेवरती. समोरच्या बाजूने अभि. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता क्रिकेट संघ रेणुशी आयोजित ॲडव्होकेट चषक 2024 पर्व क्रमांक 2 चा थरार आपण पाहताय. आणखीन एक त्याच प्रकारची दिशा, तशाच प्रकारे वन्समोर पाहायला मिळालाय. लागोपाठचे 3 बॉल आतापर्यंत अतिरिक्त टाकलेले आहेत अक्षयने. वाईड बॉलची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. पहिलीच मॅच आपण पाहताय. रबर बॉलचा हंगाम आहे आणि रबर बॉल मध्ये थोडस प्रॅक्टिस कमी असतं खेळाडूंकडे. याला लोअर फुल टॉसचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार अभिच्या बॅट मधून हा आलेला आहे. या मॅच मधील दुसरा षटकार. हात खोललेत, इरादे स्पष्ट केलेत, तंत्राचा आणि मंत्राचा चांगला प्रकारे वापर करून इथे अभि आता बॅट. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. डावाला कुठेतरी सावरण्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलंय. खरं तर थोडासा पहिल्या बॉल पासून त्यांनी शांत संयम दाखवला, परंतु तदनंतर त्यांनी आता हात खोलायला सुरुवात केली. घेर कुठेतरी चेंज केलाय. आता मात्र मेगा हायवेला गाडी लावून त्यांनी मात्र टॉप घेर टाकलाय. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, मेहनत असणं गरजेचं आहे. जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावरती तुम्ही एक मोठी कामयाबी हासिल करू शकता. ओहो, यावेळेला पहा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे. हा बॉल सुरेख होता. डॉट बॉल आलेला आहे. धावफलकावरती एक नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 85 अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेटने मारा करतायत अक्षय. खर तर तुम्ही संपूर्ण स्पर्धा पंचांनी वळालेले आहेत आणि त्यांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. लाईन कुठेतरी भरकटली जाते अक्षयची. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहताय घर बसल्या. एक चांगली क्लिअरिटी, नेटनेटकेपणा आपल्याला सातत्यपूर्वक 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहत असतो.
खरं तर कमी वेळेमध्ये एक मोठी उंची कोणी गाठली असेल ना तर सातारा जिल्ह्यातील आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल अर्थातच 10T2 या टेनिस क्रिकेट सचिन दादा शिंदे यांची संपूर्ण टीम यांचं कौतुक करावं कमी आहे, कारण घर बसल्या क्रिकेटचा आनंद प्रेक्षकांना मिळतो तो कशापासून तर अर्थातच 10T2 टेनिस क्रिकेट लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. जवळ मैदानाच्या दिशेने धावफलकावरती धावा आहेत 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडव्या बॅटने या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अभिच्या बॅट मधून एक सनसनीत दणदणीत आणि खणखणीत षटकार. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर बॉल वरती अक्षरशः तुटून पडतायत अभि. हाफ ट्रॅकर बॉल वरती त्यांनी आतापर्यंत 3 षटकार ठोकलेले आहेत. म्हटल्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल अभिसाठी अर्थातच मेजवानी ठरलाय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अभि नावाचं वादळ आता गोंगवायला लागलंय, थांबायचं नाव घेत नाही. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा होत्या, परंतु तदनंतरच्या षटकांमध्ये अभि नावाचं वादळ मात्र या भाईंदर विभागामध्ये बादशाह क्रीडा नगरीमध्ये बहरताना पाहायला मिळत आहे. या बॉलला उचललाय देखील, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अभिने 3 षटकारांच्या साह्याने अक्षरशः धावा मात्र ओसांडून बनवलेले आहेत. 28 वरती खेळत आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये येऊन एक चांगला खेळ त्यांनी साकारलाय. आपल्या टीमला हवी होती तशा प्रकारे त्यांनी बॅटिंग देखील केलेली आहे. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, परंतु या वेळेला फटका फसलाय. उंची जास्त गाठले, लांबी कमी. विकेट किपर खूप मोठी चुकी करतायत आणि इथे मात्र पंचांनी गोलंदाजाला मात्र चक्क अर्थातच फेकी गोलंदाज म्हणतात. तर या बॉल वरती बिरमणी टीमला अक्षरशः बोनस मिळेल. धावा मिळाल्या जातील, धावा 2 आणि पॅनल्टीच्या मिळाल्या जातील +2. अशा 5 धावा धावफलकावरती आपण जोडूया. अक्षरशः बिरमणी टीम साठी धावा येताना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते की चक्क गोलंदाज सापडला की पॅनल्टी म्हणून 3 धावा, 9 ची 1 4 आणि धावून काढलेल्या अशा 2, अशा 6 धावा धावफलकावरती आपण जोडूया. नक्कीच संपूर्ण कमिटी मेंबर्स देखील इथे आहेत आणि त्यांनी मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहेत. 6 धावा धावफलकावरती जोडूया आणि कुठेतरी आता अक्षयला थांबवलंय. 42 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयने मात्र खूप मोठ्या प्रमाणात धावा खर्च केल्या. खर तर त्यांनी आपल्या स्पेल मध्ये 4 व्हाईट बॉल टाकले, 1 नो बॉल टाकला आणि धावा खर्च केल्या. अर्थातच 26 धावा खर्च केलेल्या आहेत अक्षयने. खूप महागडं षटक बिरमणी टीम साठी. ना दिवाळी ना दसरा, फक्त मिळालेले आहेत ते बोनस. अक्षयने मात्र ओसांडून धावा खर्च केल्या. यावेळेला देखील नवीन गोलंदाज आलाय, तो देखील दिशा भरकटली जातोय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. फ्रीटचा बॉल आहे, लायसन मिळालेला आहे अभिला. खऱ्या अर्थाने फ्रीटचा बॉल म्हटल्यानंतर एक मेजवानी आहे आणि आणखीन एक खराब बॉल. फ्रीट कंटिन्यू आहे, वारंवार कसरत करावी लागते अजित म्हात्रे सरांना. खऱ्या अर्थानं सकाळचं सत्र आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे सर आहेत, त्यांना मात्र कसरत करावी लागते. फुल टॉसचा बॉल, टॉसला नाही, फुल टोल वसूल केला. बॅट मधून एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार. क्या बात आहे. शेवट बॉल वरती अक्षरशः अभि नावाचं वादळ देखील बरसलं गेलं. भर पावसामध्ये धावांचा डोंगर त्यांनी उभा केला. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 50 अंकावरती आणि धाव्यांचं टार्गेट
दाबे दाबेकर या टीम वरती शेवटचा बॉल अक्षरशः अभिला होता आणि फुलटॉस बॉल वरती अक्षरशः तुटून पडले अभि. भाईंदर विभागामध्ये बादशाह क्रीडा नगरीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये अभिने मात्र एक चांगली बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने वैयक्तिक त्यांनी धावा बनवल्या. चौदा बॉलच्या पाठीमागे 36 धावांचे एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारले आणि पहिल्याच मॅच मध्ये आणि पहिल्याच डावामध्ये स्वतःला सिद्ध केलंय. हम भी किसी से कम नाही. पहिल्या बॉल वरती खऱ्या अर्थाने थोडेसे चाचपडत खेळताना पाहायला मिळाले, थोडीशी स्ट्रगल झाले, परंतु एक झेल त्यांचा ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र त्यांनी विस्फोटक खेळी साकारली. यानंतरची मॅच आहे एक मोठी मॅच, रुळे वैभव रुळे विरुद्ध जय गणेश वाळणे अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपण टॉस करणार आहोत. रुळे वैभव रुळे विरुद्ध जय गणेश वाळणे अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण टॉस करण्यासाठी विनंती करूया. आदरणीय श्री दिनेश दादा मोरे साहेबांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. जय गणेश वाळणे विरुद्ध रुळे वैभव रुळे एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळेल. खर तर दोन्ही संघ KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मधील अव्वल दर्जाचे संघ आहेत. छापा कॉल केलाय जय गणेश वाळणे या टीमने. तर नक्कीच रुळे वैभव रुळे या टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? नक्कीच समोर एक जय गणेश वाळणे संघ आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? एक 20च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचा हंगामा संपला त्यानंतर पावसाळी क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळण्यासाठी एक वेगळी मजा असते. आतापर्यंत 2 टुर्नामेंट तुम्ही खेळला, विजय प्राप्त केलाय रुळे वैभव रुळे टीमने. क्रमांक 3 ची स्पर्धा खेळत आहे, कशा पद्धतीच्या भावना आहेत? आम्ही रबर बॉल तर असंच प्रॅक्टिस म्हणून खेळतो, कारण की कंटिन्युअसली आपले बॅट वरती बॉल घ्यावे म्हणून. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप खूप पाहिला. रुळे वैभव रुळे त्यांच्या विरुद्ध जय गणेश वाळणे. टॉस जिंकला रुळे वैभव रुळे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे जय गणेश वाळणे या टीमला. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिली मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूला बिरमणी तर त्यांच्या विरुद्ध दाबे दाबेकर या टीम. आणि खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करत असताना बिरमणी या टीमने 50 धावा धावपलकावरती लगवलेले आहेत आणि 51 धावांचं एक भलं मोठं आव्हान दाबे दाबेकर या टीम समोर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही एक इथे सन्मान करू इच्छितो. आदरणीय श्री सतीश दादा चव्हाण यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत आणि तो सन्मान करण्यासाठी आम्ही एक हार्ड हिटर बॅट्समन गणेश शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री सचिन दादा चव्हाण साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान आपल्या शुभ हस्त करण्यात यावा. खर तर चमचमत्या ट्रॉफीज आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारे हा ट्रॉफीज आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. तर आपण मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री सतीश दादा चव्हाण साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान करू इच्छितोय. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक श्रीफळ देऊन आदरणीय श्री सतीश दादा चव्हाण साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पुनर्ष एकदा पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. प्रथमतः बॅटिंग करत असताना बिरमणी टीमने बनवल्या 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष
दाबे दाबेकर या टीम समोर स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता क्रिकेट संघ रेणोशी आयोजित ॲडव्होकेट चषक 2024 पर्व क्रमांक 2 पावसाळी रबर बॉलची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे। ॲडव्होकेट श्री रशीद इक्बाल नियाजी साहेब, त्याचबरोबर श्री धवल संगोई साहेब आणि त्याचबरोबर श्री शैलेश देबे साहेब या तिन्ही मान्यवरांचा आम्ही ॲडव्होकेट चषक 2024 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे आदरणीय श्री दीपक शेलार, अध्यक्ष जननी माता क्रिकेट संघ रेणोशी। यूट्यूब सौजन्य श्री मुजिम्मल हुसेन बंदरकर यांचाही आम्ही आभार मानतोय। टी शर्ट सौजन्य लाभलेला आहे श्री स्वप्नील टेंबवलकर साहेब, माजी नगरसेवक। मालिकावीर सौजन्य श्री दीपक दादा जाधव, त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलेला आहे श्री वसंत कदम आणि श्री लक्ष्मण शेलार साहेब। या सर्व आभार मानतो आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे, उत्तरार्ध खेळायला होते सुरुवात। पहिलाच बॉल अभि घेऊन निघालाय, पहिलाच बॉल टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार। दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना थांबवलं आणि एका धावेवरती समाधान मानलं। श्री गणेशा जरूर झालाय दाबे दाबेकर या टीमचा एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे। बल प्रारंभिक जोडीमध्ये दाबे दाबेकर या टीमची जोडी अक्षय आणि रोशन आलेले आडव्या बॅटने सिंगल धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये, एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते। 18 बॉलच्या पाठीमागे 51 धावा बनवायचे आहेत। 3 षटकांचा खेळ आहे, आव्हान जर आपण एक मोठं आव्हान आहे। ओहो, खूप चांगला बॉल, सुरेख बॉल, अचूक टप्प्यावरती हादळलाय। वेग चांगला होता, लाईन चांगली होती, रिदम चांगली होती, लाईन लेंथ सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि अक्षयला बीट करून जाणारा हा चेंडू आहे। विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला गेला आणि आलेला आहे तो डॉट बॉल। अभिकडे वेग चांगला आहे, वेगावरती स्वार ते होत आहेत। याला फटका रिझन मध्ये आणि इथे मात्र पाण्याचा वेग खूप आहे। खऱ्या जर आपण पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये बॉल गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाला थोडासा तारेवरची कसरत करावी लागते बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी। आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 4 धावा। 51चं लक्ष्य। ओहो, हाफ ट्रॅकर बॉल, उसळी चांगल्या प्रकारे होती परंतु पंचांनी अक्षरशः वाईड बॉल घोषित केलेला आहे। अक्षरशः डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि 1 बाउन्सरचा इशारा देखील गोलंदाजाला केलेला आहे। म्हटल्यानंतर इथून पुढील बॉल आहेत ना ते अभिला मात्र चांगल्या प्रकारे टाकावे लागतील। आणखीन एखादा बॉल खराब आला तर नक्कीच नो बॉल तो ग्राह्य केला जाईल, म्हणून कुठेतरी आता षडयंत्र आणि रन रीती आखून मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल। ओहो, स्विंग अँड मिस, बॅट अगदी जोरकस फिरवली परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत फलंदाज। आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय, फलंदाज अक्षयला बीट करून जाणारा हा बॉल। अभिचं मी कौतुक करेन, ज्यावेळी त्यांच्या हातामध्ये बॅट होती बॅटिंग चांगली केली, आता बॉल आहे बॉलिंग देखील चांगली करतायत, वेगावरती स्वार होत आहेत। हा ट्रॅकर बॉल आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची नामी संधी। ओ माय गॉड, बचावलेले आहेत अक्षय। खऱ्या अर्थाने फेकी अचूक होती परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल विसवला नाही आणि कुठेतरी थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि इथे एक जीवनदान मिळालंय मी म्हणेन अक्षयला। ज्या प्रकारे पहिल्या जीवनदान अक्षयला जीवनदान मिळालंय। 1 षटकांचा समाप्त झालाय।
मायचेक हॅलो मायचेक. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 4 धावा, माफ करा 6 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये हॅलो मायचेक. हॅलो मायचेक हॅलो हॅलो मायचेक. जाऊया मैदानाच्या दिशेने. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमतः बिरमणी बॅटिंग करत होती, त्यावेळेला अवघ्या 3 धावा होत्या, परंतु यावेळेला दाबेकर टीमच्या खात्यामध्ये आहेत 6 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. पावसाच्या सरी आता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेल्या आहेत. नो बॉलचा इशारा आहे. खेळपट्टी आहे, त्या खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला आणि म्हणूनच पंचांनी मात्र इथे नो बॉल. चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा काहीसा भाग लागला. बॉल मात्र डिक्लेअर मध्ये निघून चालला. मिळालेले आहे ते सिंगल. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज प्रतीक आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये समोरच्या बाजूने अक्षयला अजूनपर्यंत आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करता आलेली नाहीये. पावसाच्या सरी आता पुन्हा एकदा थांबलेत. यावेळेला पहा अगदी हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता. कुठेतरी खेळपट्टीवरती पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपामध्ये हे सिंगल धाव आणि खेळपट्टीवरती पाणी साचल्यामुळे खेळपट्टीवर बॉल आपटला की अगदी पाण्याचा जो पसारा आहे तो मात्र अक्षरशः फवारा पाहायला मिळतोय. सिंगल धावफलकावरती जोडूया. आता मात्र लक्ष हळूहळू अवघड होताना पाहायला मिळतंय दाबेकर या टीम साठी, कारण आता बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये अभिने ज्या प्रकारे फटकेबाजी केली त्याच प्रकारे मात्र आता इथे अक्षयला आणि रोशनला फटकेबाजी लागेल. हा बॉलच्या पाठीमागे अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, होऊ शकतं. याला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. हाताची ओंजळ जरूर केली, परंतु एक साधा सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थात क्रिकेट म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ असतो. एखाद्या चांगल्या खेळाडूकडून सोपा झेल आणि एखाद्या नवख्या खेळाडूकडून एक अवघड झेल म्हणजे क्रिकेट. खरं तर इथे एक सोपा झेल ड्रॉप झालाय. रोशनला एक जीवनदान मिळालंय, परंतु आता इथून पुढे हात खोलावे लागतील. अक्षय सेकंडला आहे. खेळ चांगला लावा लागेल. अगदी सोडून दिलाय. वाईट +1 अशा 2 धावा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने अक्षय आहेत. हल्ला बॉल चढवावा लागेल अक्षयला. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल पर्यंत अक्षरशः अभि पोहोचतील आणि तदनंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. एक्के दुक्के से कुछ नाही होगा. आता इथून पुढे फलंदाजांना मागे वळून चालणार नाहीये. बेधडक कामगिरी करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. कुठेतरी टॉप घेर वरती गाडी चालवावी लागेल.
याला फटका चांगला आहे, बॅट मधून आवाज चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र पहा पाणी खूप आहे आणि पाण्यामधून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षकाला थोडीशी तारेवरची कसरत करावी लागते. तिथे पहा अक्षरशः विकास मोरे होते ते देखील थोडेसे स्किड झाले, पडले, परंतु पुन्हा एकदा उठले. का कशासाठी तर स्वतःच्या नावासाठी नाही, आपल्या गावासाठी. क्रिकेट खेळ म्हटलं ना एक गाव 11 की तुम्हाला स्वतःच्या नावासाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी खेळावं लागतं. सात बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल सोडून दिलाय, वेग चांगला होता परंतु दिशा खराब. नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. आता धावा बनवायचे आहेत 35. 7 बॉल 35 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, होऊ शकतं, फक्त तुम्हाला ते करावं लागतं. जीवनात हार कधीच मानू नका. ओहो या वेळेला पहा या बॉलला उडवलाय परंतु फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु त्यांचा ताळमेळ खराब होता. आता इथे मात्र पहा सिंगल धाव कंप्लीट केले. धावा धावून काढू शकता तुम्ही फलंदाजांना, परंतु इथे धाव घेत नाहीयेत आणि इथे मात्र कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 34. 6 बॉल 34 धावा, 34 धावा 6 बॉल असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. मी सातत्याने सांगत आलोय जीवनात कधीच हार मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून जीवनात कधीच हार मानू नका, हिम्मत ठेवा, हिमतीच्या जोरावरती पावलं उचला आणि हो मी करू शकतो कारण माझ्याकडे ती धमक आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 34 धावा होऊ शकतात. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या, 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकणारे देखील फलंदाज आपल्या KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये आहेत. अर्थातच गतवर्षी वैभव रुळे टीमच्या विवेक शिंदेने मात्र हा पराक्रम केला होता. म्हणजे प्रत्येकाकडे कौशल्य आहे, प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे, तुम्ही करू शकता, फक्त तुमच्याकडे हिम्मत असायला हवी. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 34 धावांची आवश्यकता आहे आणि 34 धावा थांबवण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जातोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु दाबेकर या टीमची एक बाजू आहे की आघाडीला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थळ टोकून बसलेले आहेत. जबाबदारी आहे, जोखीम घ्यावी लागेल, हिम्मत आहे तो किंमत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता हिमतीची पावलं उचलावी लागतील तरच किंमत मिळेल. ना संघर्ष ना तकलीफे तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल ती मेहनत, जिद्द दाखवावी लागेल. पहिलाच बॉल गोलंदाजीचा तन्मय आलाय आणि पहिलाच बॉल कुठेतरी हाताळत असताना थोडेसे स्किड झाले, पडलेत, परंतु पुन्हा एकदा उठलेले आहेत. खर तर पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा म्हटलं ना की अशा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहत असतात. अनेक खेळाडू पडतात जातात परंतु आपल्या गावाच्या नावासाठी उठून उभे राहतात आणि पावसाळी क्रिकेटचा खेळ म्हटलं की अशा प्रकारची चित्र तुम्हाला पाहायला मिळतात. फुलटॉसचा बॉल होता परंतु फुलटॉसच्या बॉलवरती साजेसे उत्तर नाहीये. सिंगल धाव कंप्लीट केले. आता 5 धावा बनवायचे आहेत 33. आता थोडस कुठेतरी औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण आता बॉल खूप कमी आहेत. 6 बॉल जेव्हा होते 34 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला मात्र आशा होती, परंतु आता कुठेतरी आशयाचा
हो यावेळेला पहा स्लोअर पद्धतीचा बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न आलेला आहे तो डॉट बॉल आता पूर्णपणे बॅकफुटला दाबे दाबेकर टीम खर तर गतवर्षी दाबे दाबेकर या टीमचा खेळ सातत्यपूर्वक टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या या फॉर्मॅट मध्ये चांगला राहिला होता अनेक पारितोषिक त्यांनी मिळवली दाबे दाबेकर या टीमने रबर बॉल हंगामामध्ये गतवर्षी परंतु या वेळेला पहा फुलटॉसचा बॉल आहे फुलटॉसला माफी नाही बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार अक्षयच्या बॅट मधून खूप वेळ झालाय थोडेसे अगोदर फटके अशा प्रकारचे आले असते ना तर मॅचचं चित्र थोडस बदली झालं असतं परंतु वेळ निघून गेल्यानंतर वेळ काही कामाची परंतु आता वेळ पुन्हा एकदा आणावी लागेल नशीबाची साथ जर लाभली ना तर नक्कीच चित्र थोडस स्पष्ट पाहायला मिळेल वेगळं खरं तर नशिबाची साथ लाभणं देखील खूप गरजेचं आहे एखादा खराब बॉल आणि एखाद्या खराब बॉल वरती मोठा प्रहार हो आणखीन एक बॉल उडवला आहे परंतु या वेळेला एलिव्हेशन पाहावं लागेल क्षेत्ररक्षक कोणताही नसेल बॉल टप्पा पडल्यानंतर सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार एक पंच किती धावा पंचांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की हा षटकार आहे लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत अक्षयने मात्र आता हात खोललेत मी म्हटलं होतं एखादा खराब बॉल आला ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल रंग भरले जातील परंतु आता त्यासाठी फलंदाजाच्या प्रेमामध्ये गोलंदाजाला पडावं लागेल जर का गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडला एखादा खराब बॉल हाताळला तर नक्कीच मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळेल आता समीकरण उरलेलं आहे येणारे बॉल 2 बॉलच्या पाठीमागे 21 धावा थोडस अवघड आहे 2 बॉल वरती 2 षटकार आले 2 बॉल 21 धावा बाकी आहे अक्षयने शेवटच्या क्षणी हात खोलले आग लावले सीमारेषेला लगातारचा तिसरा येणार का ओहो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिळालेले आहे ती सिंगल धाव आता 1 बॉल 20 धावांची आवश्यकता यानंतरची मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल रुळे वैभव रुळे विरुद्ध जय गणेश वाळणे अशी मॅच आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपला स्क्वॉड रेडी ठेवा आणि ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानाचा लगोलग ताबा घ्या 1 बॉल 20 धावांची आवश्यकता आणि या बॉल उडवलाय बॅट मधून आवाज आलाय टक बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर पराभवातील अंतर कमी करणारा फटका आलाय रोशनच्या बॅट मधून आणि इथे मात्र मॅच समाप्त झालेली आहे आणि मॅच जिंकलेली आहे बिरमणी या टीमने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक बॅड लक दाबे दाबेकर टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात चांगला खेळ तुम्ही पेश केलात त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि भेटूया पुढील स्पर्धेमध्ये तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद मॅच खूप चांगली रंगली अक्षरशः मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरले पहिल्याच मॅच मध्ये अर्थातच बिरमणीच्या 14 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारली आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हाताळलं अवघ्या 6 धावा दिल्या ऑलराऊंडर अष्टपैलू खेळ ज्यांनी साकारली अर्थातच अभि ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो काय बॅटिंग केले लाजवाब अक्षरशः 14 बॉलच्या पाठीमागे 36 धावा त्यांनी ठोकल्या आणि संघ थोडासा अडचणीमध्ये होता 4 षटकाराच्या साह्याने आणि संघाला मात्र अडचणीतून त्यांनी बाहेर काढलं खरं तर पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा होत्या परंतु तदनंतरच्या 12 बॉलच्या पाठीमागे बिरमणी टीमने ठोकल्या 48 धावा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच अभि